तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी. तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून जी काही माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल. तुम्हाला जसं की माहीतच असेल की जी फार्मर आय-डीची जी योजना आहे ती केंद्र सरकारने लागू केलेली आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी. आणि तीच फार्मर आय-डी कशी बनवायची ह्याची संपूर्ण प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळणार आहे की ती फार्मर आय-डी कुठे काढायची आणि कशाप्रकारे तुम्हाला तयार करायची आहे. कारण ती फार्मर आय-डी खूपच महत्त्वाची आहे तुमच्या शेती व्यवसायासाठी. आणि तुमच्या जे लाभ असतील केंद्र सरकारचे असतील, राज्य सरकारचे जे तुम्हाला शेती व्यवसायामध्ये लाभ मिळणार आहेत, त्यासाठी खूपच महत्त्वाची ती फार्मर आय-डी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय आहे, ही फार्मर आय-डी बनवायची आहे. आणि ती कशी बनवायची, एक 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही बनवू शकता. ही संपूर्ण प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लक्ष देऊन ऐका. देशातील शेतीच्या आधुनिकीकरणामध्ये एक महत्त्वाचे पाऊल म्हणून केंद्र सरकारने डिजिटल कृषी मिशन अंतर्गत शेतकरी ओळखपत्र दॅट इज फार्मर आय-डी ही योजना सुरू केली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र प्रदान करून त्यांना विविध सरकारी योजनेचा थेट लाभ पोहोचवणे हे आहे. तुम्हाला जसं की माहितीच आहे की जी केंद्र सरकारची योजना असेल, राज्य सरकारची योजना असेल, त्यामधून जे शेतकऱ्यांना लाभ मिळत असतो, तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि तो डायरेक्ट म्हणजे इथे तिथे कुठे नाही येता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लाभ मिळणार आहे. म्हणजे जितका सरकारकडून निधी मिळतोय तितकाच तुमच्या खात्यामध्ये निधी पोहोचणार आहे. त्यासाठी हे डिजिटल पाऊल आहे एक केंद्र सरकारचं. योजनेची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहून घेऊयात. पीक कर्ज मिळवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुलभ होणार आहे. बँकेमध्ये वारंवार जाण्याची तुम्हाला आवश्यकता राहणार नाही आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम आणि वेळ देखील तुमचा वाचणार आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ही खूपच महत्त्वाची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये या योजनेचे आहेत. त्यानंतर आहे शेती व्यवस्थापन कशाप्रकारे होऊ शकतं. बियाणे, खते आणि कृषी उपकरणे तसेच माती परीक्षण याचा अभ्यास करणे अधिक सुलभ होईल. म्हणजे बियाणे असतील, खते बियाणे आपण म्हणतो, कृषी उपकरणे असतील, मातीचं जे परीक्षण आहे त्याचा अभ्यास करणे आपल्याला अधिक सुलभ होणार आहे. कारण हे एक डिजिटल पाऊल आहे, बरोबर. तर ओळखपत्र तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे ते पाहून घेऊयात अगोदर आपण. तर त्यासाठी तुम्हाला लागणारे आधार कार्ड लागणारे सगळ्यांकडे असतंच. आधार लिंक मोबाईल नंबर, तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुमच्या आधार कार्ड जे आहे त्याला लिंक पाहिजे, बरोबर. लिंक नसेल तर तो लिंक करून घ्या. कुटुंब ओळखपत्र किंवा रेशन कार्ड. कुटुंब ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड तुम्ही देऊ शकता. रेशन कार्ड सगळ्यांकडे असतंच. जमिनीचा 7/12 उतारा, हा खूप महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे एक डॉक्युमेंट आहे. हे इतके डॉक्युमेंट तुम्हाला फार्मर आय-डी तयार करण्यासाठी लागणार आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर आहे ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कशाप्रकारे करायची आहे. तर अधिकृत वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसते आहे. त्या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर नवीन खाते तयार करायचं गेल्या त्या वेबसाईटवरती. आणि त्यानंतर KYC प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला KYC करावीच लागते. त्याचप्रमाणे KYC प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आहे वैयक्तिक माहिती भरणे. वैयक्तिक माहिती कशाप्रकारे भरायची आपण पाहून घेऊयात. व्यक्तिगत तपशील इंग्रजी आणि मराठीत भरावा. म्हणजेच काय, व्यक्तिगत तुमचा तपशील असेल, जी माहिती असेल ती इंग्रजी आणि मराठीत तुम्ही भरू शकता. नंतर ईमेल आय-डी आणि मोबाईल नंबर जो आहे ते तुम्हाला सत्यापित करायचा आहे. त्यानंतर सुरक्षित एखादा एक पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायचा आहे. त्यानंतर जमीन तपशील नोंदणी. जमिनीचा तपशील जो आहे त्याची नोंदणी करणं हे पण तुम्हाला खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. जिल्हा, तालुका, गाव निवडा. त्यानंतर सर्व्हे नंबर निवडा. 7/12 उतारावरती जो सर्व्हे नंबर असतो तुमचा तो त्या प्रविष्ट करा. त्यानंतर जमीन मालकी हक्क सत्यापित करा. जमीन मालकी हक्क जो असतो ते तुम्हाला सत्यापित करायचा आहे. आणि त्यानंतर आहे शेवटची प्रोसेस काय आहे, सोशल रजिस्ट्री तपशील भरावा. जो ऑप्शन असतो सोशल रजिस्ट्री तपशील तो तुम्हाला भरायचा आहे. साईन प्रक्रिया पूर्ण करावी. साईन प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्यानंतर नोंदणी क्रमांक प्राप्त करा. नोंदणी एक अधिकृत नोंदणी क्रमांक तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या मेसेजवरती किंवा ईमेल जर तुम्ही यूज केला असेल तर ईमेलवरती तुम्हाला एक नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. त्यानंतर त्या नोंदणी क्रमांकावरून तुम्ही कधी पण लॉग इन करून साइन इन करून तुमची जी लाभ आहे, तुमची जे
फार्मर आय डीचा जो तपशील आहे तुम्ही त्याच्यामधून तपासू शकता. शेतकरी ओळखपत्र योजना ही केवळ एक पुरावा नाही, तर ती शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीचे दार उघडवणारी एक योजना आहे. यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल अर्थव्यवस्थेत सहभागी होण्यास मोठी मदत होणार आहे. कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि सेवांचा लाभ देखील सुलभ होईल. शेती व्यवसाय हा अधिक नफाकारक बनणार आहे. सरकारी योजनांचे लाभ पारदर्शक पद्धतीने थेट शेतकऱ्यांपर्यंत मिळणार आहेत. शेतकरी ओळखपत्र ही योजना भारतीय शेतीच्या डिजिटलीकरणाची एक महत्त्वाची पायरी आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा आणि सेवांचा लाभ सहज आणि सोप्या पद्धतीने मिळू शकेल. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले ओळखपत्र बनवून घ्यावे आणि डिजिटल युगातील शेतीच्या आधुनिकीकरणाचा लाभ घ्यावा. हे तर तुम्हाला माहिती आहे की आधुनिकीकरण चालू आहे. शेती व्यवसायात असेल, प्रत्येक व्यवसायात असेल, तर आधुनिकीकरणाचा आपण फायदा घेतला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे आपल्या शेतकरी बांधवांनी आणि त्याचा लाभ घेऊन आपले शेती उत्पन्न कसं वाढेल, आपल्याला कसं शासनाचे सगळे जे लाभ आहेत ते आपल्याला थेट कसे मिळतील त्याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे आणि सगळी जी प्रोसेस आहे ती आपल्याला लक्षात आली पाहिजे. अधिकृत वेबसाईट दिलेली आहे या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसते. त्या वेबसाईटवरती मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. मी आत्ताच ह्या व्हिडिओमध्येच ते इन्क्लूड करणार होतो, परंतु सध्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यावरती आपण काही रजिस्ट्रेशन कसं करायचं तर ह्या व्हिडिओमधून आपण म्हणजे सर्व्हर डाऊन असल्यामुळे काही इश्यू आहेत, सर्व्हर इश्यू आपण म्हणू शकतो. तर त्यामुळे काय होईल की आपण ह्या व्हिडिओमध्ये ते इन्क्लूड करू शकत नाही. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कशाप्रकारे सगळी फॉर्म भरायचा आहे, कशाप्रकारे फॉर्म असणार आहे, सगळे तुम्हाला माहिती देणार आहोत. तर चॅनलवरती जर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला डॉक्युमेंट आणि कशाप्रकारे नोंदणी करायची आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या मी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल की आपण सगळी जी योजना असतील, भारत सरकारच्या असतील, महाराष्ट्र शासनाचे असतील, सगळ्या योजनांचा जो सगळा इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्यापर्यंत सुलभ आणि सोप्या पद्धतीने मांडणी करून तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आणि कनेक्टेड राहा, जेणेकरून जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे फार्मर आय डी पूर्णपणे कशी तो फॉर्म आहे, कसा भरायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे ते आपण पूर्णपणे ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभारी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करून जा. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.